आपली आजची कथा अशा एका कुप्रथेवर आधारित आहे, जसे की नावातच आहे, आटासाटा. याचा अर्थ आहे की एका कुटुंबाचे भाऊ बहिणींचा दुसऱ्या कुटुंबातील भाऊ बहिणीशी विवाह. आता हा खरंच एक विवाह असतो की नात्यांचा सौदा, मात्र हे आपण पाहूया या कथेतून. अनुपमा गर्ल्स पीजी, जयपूर. रात्रीचे 2 वाजले होते आणि आपल्या रूममध्ये स्टडी टेबलवर बसलेली रचना अजूनही पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करत होती. तिने एका हातात कॉफीचा कप धरला होता आणि दुसऱ्या हातात धरलेला पेन कपाळाला लावून गणिताच्या प्रश्नांत गुंतली होती. 2 महिन्यांनंतर तिची बँक पीओची परीक्षा होती आणि रचना त्यासाठी पूर्ण ताकदीने तयारी करत होती, कारण तिच्याकडे तिचे स्वप्न पूर्ण करण्याची ही एकमेव संधी होती. जर ती संधी हातून गेली तर तिला कायमचे त्या 4 भिंतींच्या कैदेत परतावे लागेल, जिथून ती खूप कष्टाने बाहेर आली होती. शेवटी रचना कोण आहे हे जाणून घेण्यासाठी थोडं मागे जाऊया. 10 महिन्यांपूर्वी. रचना चौधरी राजस्थानच्या एका छोट्याशा गावातील मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. तिचे वडील शेतकरी आहेत. तिच्या कुटुंबात तिचे आई वडील सरलादेवी आणि हिरालाल, तिची ताईची संतोष देवी आणि ताऊ सुखदेवराम आणि त्यांचा एक मुलगा रमेश देखील होता. सगळे एकत्र संयुक्त कुटुंबात राहत होते, जिथे प्रत्येक निर्णय घराचे मुखिया सुखदेवराम घेत होते. त्यांचा मुलगा रमेश जयपूरमध्ये एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. रचना अभ्यासात हुशार होती आणि तिला नोकरी करायची होती. तिला अशी जीवनशैली नको होती जिथे ती आपले संपूर्ण आयुष्य घराच्या 4 भिंतीत काढेल. ती आत्मनिर्भर होऊ इच्छित होती, जेणेकरून तिला तिच्या गरजांसाठी कधी कोणासमोर हात पसरावे लागणार नाही, कधी कोणाच्या दबावाखाली जगावे लागणार नाही आणि ती आपले जीवन स्वातंत्र्याने व समाधानाने जगू शकेल. तिने लहानपणापासून तिच्या आई आणि ताईजीला पाहिले होते की कसे काही चुकीचे नसले तरी तिचे वडील आणि ताऊजी त्यांच्यावर आपला राग काढायचे आणि त्या काही बोलू शकत नव्हत्या, कारण त्यांनी नेहमी शिकवले होते की बायकांनी आपल्या नवऱ्याला उत्तर द्यायचे नसते आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करायचे असते. रचनाला हे सर्व खूप चुकीचे वाटत होते. गावाहून जयपूरपर्यंतचा प्रवास रचनासाठी सोपा नव्हता, जिथे मुलींना एकटे घराबाहेर जाऊ दिले जात नव्हते. तिथे तिचे जयपूरला जाणे खूप मोठी गोष्ट होती. सर्वप्रथम ती याबद्दल आपल्या भावाशी रमेशशी बोलली. रमेशला फक्त दारूचे व्यसन होते, बाकी तो स्वभावाने चांगला होता आणि त्याला आपल्या बहिणीवर खूप प्रेम होते. रमेशने आपले काका आणि वडिलांशी बोलला, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि म्हणाले, शेवटी लग्नानंतर चुलीवर स्वयंपाकच करायचा आहे, मग काय करायचे एवढे शिकून? आपल्या घरातील बायका नोकरी करत नाहीत, जितके शिकायचे होते शिकलीस, आता पुरे. रमेशने खूप प्रयत्न केले, पण ते काहीच मानले नाहीत. शेवटी थकून तो परत आपल्या कामावर गेला. तिला समजत नव्हते की तिच्या कुटुंबाची स्त्रियांबद्दलची विचारसरणी इतकी संकुचित का आहे. तीही त्याच कुटुंबात वाढली होती, परंतु घरातील हे वातावरण तिला कधीच योग्य वाटले नव्हते. जेव्हा ती शिक्षणासाठी बाहेर गेली, तेव्हा तिला जाणवले की गावातील लोक आजही किती मागे आहेत. ही गोष्ट वेगळी आहे की गावातील लोक भेटीसाठी तत्पर असतात आणि वाईट काळात एकमेकांचा आधार बनतात, तर शहरात कोणालाही दुसऱ्याचे काहीच घेणे देणे नसते. परंतु आजकाल गावातील परिस्थिती ही यापासून फार वेगळी नाही. गावातील महिलांची परिस्थिती तर आणखी वाईट आहे आणि त्यांना स्वतःलाही याची जाणीव होत नाही. त्यांचे जीवन चुलीच्या स्वयंपाकापासून सुरू होऊन गाई वासरांवरच संपते. त्याला आपल्या घराचे वातावरण बदलायचे होते, पण तो काहीही करून ते बदलू शकत नव्हता, कारण त्याची आई आणि काकू यांची वयाची वाढ झाली होती आणि त्या आता त्यांच्या जगात इतक्या रमल्या होत्या की त्यांना त्या जगातून बाहेर काढणे अशक्य होते. तो आपल्या बहिणीचे जीवन बदलू इच्छित होता. तो नाही इच्छित होता की तिचे जीवनही तसेच निघून जावे जसे त्याच्या आई आणि काकूचे निघून गेले होते. रचना स्वतःही तिचे जीवन सुधारू इच्छित होती आणि तिला त्यासाठी पात्रता होती, म्हणून तिला जिथे गरज पडली तिथे रमेश तिच्या पाठीशी होता. इथेही तीच गोष्ट होती. तो मुलगा होता, त्यामुळे त्याच्या बोलण्या चालण्याला थोडेफार नाकारल्यानंतर मान्यता मिळत होती, पण रचनासाठी त्यांनी जो निर्णय घेतला तोच योग्य मानला गेला. तिला स्वतःच्या बाबतीत काहीही निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता, म्हणून रचनासाठी जे योग्य होते आणि जी तिची इच्छा होती त्यासाठी रमेशच कुटुंबातील लोकांना पटवून देत असे. पण यावेळी त्याचे काहीच चालले नाही. तो घरातून परतला होता, पण तरीही घरच्यांना कसे पटवता येईल यासाठी काही ना काही उपाय तो शोधतच होता. इकडे रचनाचे तर जणू हसणेच हरवले होते. पूर्वी जिच्या घरात रोनक असायची ती रचना आता घरकाम करून दिवसभर आपल्या खोलीत बसून राहायची. शेवटी तिची अवस्था अशी होणारच ना. ज्याचे स्वप्न डोळ्यात येण्याआधीच दफन केले जातात, तो आनंदी कसा राहू शकतो? सर्वात भयानक असतं मृत शांततेत भरून जाणे, यातना न जाणवणे, सर्व काही सहन करून घेतले जाणे, घरातून कामावर जाणे आणि कामावरून घरी परत येणे. सर्वात भयानक असते आपल्या स्वप्नांचे मरून जाणे. तिच्या या अवस्थेत तिची आई आणि ताईजी सुद्धा दुःखी होत्या, पण त्या काहीच करू शकत नव्हत्या. जेव्हा रमेशचे बोलणे ऐकले नाही तर त्यांचे कोण ऐकणार? आणि त्या इतक्या वर्षांपासून या घरात राहत होत्या, त्यामुळे त्यांना चांगले माहिती होते की रचना बाहेर जाण्याची गोष्ट कधीही मान्य होणार नाही.
शेवटी जेव्हा रचनाच्या ताईजीला आपल्या मुलीची ही अवस्था पाहून सहन झाले नाही, तेव्हा त्यांनी हिंमत करून आपल्या पतीशी बोलायचे ठरवले. त्या म्हणाल्या, जेवढे शिकवलंय तेवढं तर शिकू द्या. एकच मुलगी आहे आपली आणि दोघेही आईबाप असूनही तिचे मनही नाही पुरवू शकलो तर आपले असण्याचा काय उपयोग? एकटीला नाही सोडायचे तर रमेश सोबत पाठवा, तिथे शिकेल. पण त्यावर त्यांना उत्तर मिळाले, अजून इतके वाईट दिवस आले नाही आहेत की मला घरातल्या बायकांचा सल्ला घ्यावा लागेल. तू तुझे घरचे काम बघ, बाकी काय करायचे ते मी बघेन. आपल्या पतीकडून असे उत्तर ऐकून ताईजी शांत झाल्या. मग त्या रमेशला म्हणाल्या, आता तूच काहीतरी कर. रमेशच्या गावातील एक काका, ज्यांचे नाव श्यामलालजी होते, त्यांचे कुटुंब, ज्यात ते, त्यांची पत्नी दुर्गादेवी आणि मुलगी अनुपमा होते, ते जयपूरमध्येच राहत होते. तिथे त्यांचे एक दुकान होते आणि ते एक PG देखील चालवायचे. त्यांची मुलगी अनुपमा बँक POची तयारी करत होती. एकदा रमेश आपल्या वडिलांच्या कामासाठी त्यांच्याकडे गेला, तेव्हा त्याला PG आणि अनुपमा कोचिंगबद्दल समजले. त्यानंतर त्याने श्यामलालजींशी बोलले, जेणेकरून ते रचनाला पाठवण्यासाठी त्यांच्या वडिलांना पटवून देऊ शकतील. श्यामलालजींचा स्वभाव त्यांच्या नावाला साजेसाच होता. त्यांना लोकांना आपलं म्हणणं कसं पटवायचं हे चांगलंच जमत होतं. आधी ते गावातच राहत होते, पण त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर जेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या पत्नीला त्रास देणे सुरू केले, तेव्हा त्यांनी पत्नी आणि मुलीसह जयपूरला स्थलांतर केले आणि तिथेच स्थायिक झाले. त्यांच्या मुलीच्या जन्माच्या वेळी झालेल्या एका अपघातामुळे दुर्गादेवी यांना पुन्हा मूल होऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्याला मुलगा नसल्याचे ताणे देत त्रास दिला, विशेषतः श्यामलालजींच्या अनुपस्थितीत. श्यामलालजींसाठी मुलगा मुलगी असा काहीही भेदभाव नव्हता. जेव्हा रमेशने त्यांना रचनाबद्दल सांगितले, तेव्हा त्यांनी तिच्या वडिलांना पटवून देण्यासाठी होकार दिला. सुमारे 1 महिन्यानंतर रमेश आणि श्यामलालजी गावात गेले. रमेशने घरी जाऊन सगळ्यांना भेटले. गप्पांमध्ये अनुपमाबद्दल चर्चा झाली, तेव्हा श्यामलालजींनी रचनाविषयी विचारले. त्यावर तिच्या ताऊजींनी सांगितले की तिचे शिक्षण संपले आहे, आता ती घरीच आहे आणि जास्त शिकून कोणते कलेक्टर बनवायचे आहे. तेव्हा श्यामलालजींनी त्यांना समजावले की एकदा मुलीचे मन आहे तर तिला तयारी करू द्या आणि तुम्हाला एकटीला पाठवायचे नसेल तर माझ्या घरी मुलींसाठी राहण्याखाण्याची संपूर्ण व्यवस्था आहे. माझी मुलगी अनुपमासुद्धा कोचिंगला जाते, तर रचना तिच्यासोबत जाईल. मग रमेश तर तिथेच राहतो, त्यामुळे भेटत राहील. रचना माझ्या मुलीसारखीच आहे, ती एकटी नाही होणार, ती माझ्याच घरी राहील. पण रचनाचे ताऊजी तयार नव्हते. श्यामलालजींच्या बोलण्याचा रचनाच्या पप्पांवर परिणाम झाला, परंतु ते कधीही आपल्या मोठ्या भावाची गोष्ट नाकारत नसत. जो त्यांनी सांगितले तेच योग्य मानले गेले, त्यामुळे ज्यांचे म्हणणे ऐकले गेले नाही. त्यामुळे श्यामलालजींनीही त्यांना एकदा शांतपणे विचार करण्याचा सल्ला दिला आणि गावातील त्यांच्या कुटुंबियांना भेटायला निघून गेले. रचना घरी दिवसभर काही थोडंफार काम करून आई आणि ताईजीला मदत करत असे, परंतु तिच्याकडे खूप वेळ मोकळा असायचा आणि हा मोकळा वेळ तिला खूप त्रास देत होता. शिक्षणाशिवाय आणि कोणत्याही कामाशिवाय तिला आपले आयुष्य व्यर्थ वाटत होते. मोकळ्या वेळेत ती आपल्या जुन्या पुस्तकांचा अभ्यास करत होती, पण कोणतेही ध्येय नसल्यामुळे जुना सिलेबस किती दिवस वाचणार आणि त्याशिवाय तिच्याकडे दुसरे कोणतेही पुस्तके नव्हती. तिने रमेशला काही पुस्तके आणून देण्यास सांगितले होते, पण त्याला ते लक्षात राहिले नाही. आजही ती तिच्या जुन्या पुस्तकांमध्ये बघत होती आणि त्यातच वेळ घालवत होती. तेव्हा तिचे ताऊजी काही कामानिमित्त तिच्या खोलीत आले. तिला पुस्तकांमध्ये हरवलेले बघून ते थोडा वेळ थांबले आणि निघून गेले. त्यांना रचनाच्या अभ्यासात अडचण नव्हती, पण त्यांचे पारंपरिक विचारसरणी होती, ज्यामुळे ते तिला एकटीला कुठे पाठवू इच्छित नव्हते. त्यांची चूक नव्हती, कारण गावाचे वातावरणच तसे होते, त्यामुळे ते आपली विचारसरणी कशी बदलणार. घरात राहून जितके शिक्षण होऊ शकते ते त्यांनी रचनाच्या इच्छेनुसार पूर्ण करू दिले होते, पण पुढे शिकण्यासाठी तिला बाहेर जावे लागले असते आणि मुलींच्या नोकरीसाठी ते कधीही तयार नव्हते, त्यामुळे नोकरीची तयारी करणेही शक्य नव्हते. रचना तिच्या स्वप्नांचा त्याग करायला तयार नव्हती. जरी तिला आता त्याच्या प्रत्यक्षात येण्याची फारशी आशा नव्हती, तरी ती आपल्या स्वप्नांमध्येच आनंदी होती. रमेश 28 वर्षांचा झाला होता आणि अजून त्याचे लग्न ठरले नव्हते, कारण सध्या लोकांना सरकारी नोकरी असलेला जावाईच हवा असतो. त्यात रमेशला दारूचे व्यसन असल्यामुळे 2 वेळा त्याचे लग्न ठरले होते, पण त्यानंतर तोडले गेले होते. आता त्यांनी रचना आणि रमेशचे आटासाटा पद्धतीने लग्न करायचे ठरवले होते आणि जर रचना नोकरीला लागली असती तर अशा प्रकारच्या लग्नासाठी ते तयार झाले असते का नाही हे माहीत नव्हते आणि जर लग्न झाले नसते तर रमेशचे लग्न होणे अवघड होते. अशीच विचारसरणी असल्यामुळे त्यांनी रचनाला नकार दिला होता. नंतर आज जेव्हा तिला पुस्तकांमध्ये हरवलेले पाहिले, तेव्हा त्यांनी काहीतरी विचार केला आणि रात्रीची वाट पाहू लागले. रचनाचे घर, रात्रीची वेळ. सगळ्यांनी जेवण करून घेतले होते. घरातील स्त्रिया स्वयंपाकघर आवरण्यात गुंतलेल्या होत्या आणि रमेश आपल्या वडील आणि काकासोबत बसला होता. रचनाचे ताऊजी श्यामलालजींनी सांगितलेल्या गोष्टींविषयी विचार करत होते. ते तिच्या वडिलांना विचारतात, हिरा, तुला काय वाटते?
आपल्याला रचनाला शहरात तयारीसाठी पाठवावे की नाही? तिचे वडील म्हणाले, भाईजी, श्यामलालजींची गोष्ट मला योग्य वाटली. ती त्यांच्या घरीच राहील आणि त्यांची मुलगी तयारी करत आहे, त्यामुळे मला यात काहीच अडचण वाटत नाही. जेव्हा इतके शिकवले आहे तर थोडे आणखी चालेल. मनात असले पाहिजे. आजकाल मुलीही नोकरी करतात. बाकी तुम्हाला जे योग्य वाटेल ते बघा. रमेशने त्यांचे बोलणे ऐकले आणि त्याला वाटले की ही योग्य संधी आहे एकदा अजून समजावून सांगायची. म्हणून तो म्हणाला, पप्पाजी, तुम्ही तिला पाठवा. तिथे ती त्यांच्या घरीच राहील आणि मीही तिथे आहे, भेटत राहीन. रचना एकटी नाही राहणार. तिथे खूप मुली राहतात त्यांच्या घरी. रमेशच्या वडिलांनी त्यांच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि त्याला झोपायला सांगून ते स्वतःही झोपी गेले. दुसऱ्या दिवशी रमेशला परत जायचे होते आणि श्यामलालजीही त्याच्यासोबत परत जाणार होते. रमेश सोबत जायला ते त्याच्या घरी आले तेव्हा रचनाच्या ताऊजींनी त्यांच्याशी रचनाला सोबत घेऊन जाण्याबद्दल बोलले आणि म्हणाले, बघ श्यामलाल, तुझ्या सांगण्यावरून मी रचनाला पाठवतो आहे, त्यामुळे तिची पूर्ण जबाबदारी तुझी आहे. ही शिकायला जाते आहे तर अभ्यासावरच लक्ष असू दे. मला काही चुकीचे ऐकायला नको, हे लक्षात ठेव. जर तू तिची जबाबदारी घ्यायला तयार नाहीस तर आत्ताच सांग, मग मी तिला पाठवणार नाही. श्यामलालजींनी त्यांना आश्वासन दिले की ते रचनाचे पूर्ण लक्ष ठेवतील आणि म्हणाले, अनुपमा माझ्यासाठी जशी आहे तशीच रचनाही आहे. तीही माझीच मुलगी आहे, त्यामुळे तुम्हाला असं बोलण्याची गरजच नाही. तुम्ही न सांगताही तिची जबाबदारी माझीच होती. तुम्ही काळजी करू नका. तिची काकूही तिथेच राहते, त्यामुळे तीही तिचे चांगले लक्ष ठेवेल. रचनाच्या ताऊजींनी तिला बोलावले आणि म्हणाले, तुला श्यामलाल आणि रमेशसोबत शहरात शिकायला पाठवतो आहे, तर चांगल्या मनाने अभ्यास कर आणि स्वतःचे लक्ष ठेव. आणि लक्षात ठेव, अभ्यासाव्यतिरिक्त तुझे मत कुठेही भरकटायला नको, कारण मला काही चुकीचे ऐकायला मिळाले तर मी तुला त्याच दिवशी परत बोलावून घेईन. पाठवायचे नव्हते, पण तुझे मन आहे म्हणून पाठवत आहे. तर आता तूही आमच्या सन्मानाचे भान ठेव. आता तयारी कर आणि आपले सामान बांध. थोड्याच वेळात शहराकडे जाणारी बस आहे. रचनाचे तर जणू काही मनातले स्वप्नच पूर्ण झाले होते. तिला परत शिकायची संधी मिळाली होती. तिचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे ती खूप आनंदी होती आणि लगेच तयार झाली. रचना सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन रमेश आणि श्यामलालजींसोबत तिच्या एका नवीन प्रवासावर निघाली, जिथून तिच्या कथेचे एक नवीन पर्व सुरू होणार होते आणि काही नवीन लोकांची भेट होणार होती, जे तिच्या या प्रवासात सोबत असणार होते. अनुपमा गर्ल्स PG, जयपूर. संध्याकाळचे सुमारे 6 वाजले होते तेव्हा बस आपल्या गंतव्यस्थळी पोहोचली. श्यामलालजींनी एक ऑटो केली आणि ते सगळे त्यांच्या घराच्या दिशेने निघाले. काही वेळानंतर सगळेजण श्यामलालजींच्या घरी गेस्ट रूममध्ये बसले होते. श्यामलालजींनी अनुपमा आणि त्यांची पत्नी दुर्गादेवीला रचनाशी ओळख करून दिली. खरं तर रचना यापूर्वीही त्यांना भेटली होती, पण त्यांची जास्त ओळख नव्हती, कारण ते लोक खूप कमी वेळा गावात येत असत. श्यामलालजींनी अनुपमाला सांगितले की रचनासाठी इथे सगळे नवीन आहे, त्यामुळे ती तिचे लक्ष ठेवेल, जेणेकरून तिला इथे काही अडचण होणार नाही. अनुपमा आणि रचना दोघीही एकाच वयाच्या होत्या, त्यामुळे त्या लवकरच एकमेकींची चांगल्या मैत्रिणी झाल्या. रमेशने श्यामलालजींना रचनाची मदत केल्याबद्दल धन्यवाद दिले तेव्हा श्यामलालजी म्हणाले, जेव्हा माझ्या थोड्याशा मदतीने रचनाचे आयुष्य सुधारणार होते तेव्हा मी मदत कशी नाही करू शकत. नंतर ते रचनाला म्हणाले, इथे तुला काहीच त्रास होणार नाही. आरामात राहा आणि लक्ष देऊन अभ्यास कर. अनुपमा आहेच तुझ्यासोबत. रचना हसून होकारार्थी मान हलवते. काही वेळानंतर रमेशही तिला स्वतःची काळजी घ्यायला सांगून दुसऱ्या दिवशी परत येण्याचे सांगून निघून जातो. दुर्गादेवीने रचनाला तिची खोली दाखवली, ज्यामध्ये अनुपमा आणि तिची मैत्रीण सोनम राहत होती. सोनमसुद्धा अनुपमाबरोबरच कोचिंगमध्ये होती. इथे आल्याबरोबर रचनाला 2 मैत्रिणी मिळाल्या होत्या आणि अभ्यासासाठी योग्य वातावरण देखील मिळाले होते. ती खूप आनंदी होती. जरी ती पहिल्यांदाच घरापासून दूर आली होती तरी तिला घराची आठवण येणे साहजिकच होते, पण तिने स्वतःला समजावले की जर काही बनायचे असेल तर एवढा समायोजन करावंच लागेल. अनुपमा आणि सोनमने मिळून तिचे सामान लावून दिले. त्यानंतर सगळ्यांनी जेवण केले आणि थोड्या वेळ गप्पा मारल्यानंतर झोपी गेले. दुसऱ्या दिवशी रमेश सकाळीच आला. आज त्याला श्यामलालजींसोबत जाऊन रचनाचे ॲडमिशन करायचे होते. अनुपमा आणि सोनम यांची क्लास सकाळीच होती, त्यामुळे त्या आधीच निघून गेल्या होत्या. काही वेळानंतर रचना रमेश आणि श्यामलालजींसोबत कोचिंगमध्ये आली. तिला अनुपमा आणि सोनमच्या बॅचमध्येच ॲडमिशन मिळाले, ज्यामुळे एकटीला येण्याजाण्यात अडचण होणार नव्हती. जो सिलेबस आधी झालेला होता तो नवीन बॅच सुरू झाल्यावर तिला शिकवून घेतला जाणार होता. वापसीच्या वेळी रचनाला आवश्यक सामान आणि पुस्तके देऊन रमेश परत निघून गेला आणि रचना श्यामलालजींसोबत रूमवर आली. काही वेळानंतर अनुपमा आणि सोनमही परत आल्या. सगळ्यांनी जेवण करून थोडा आराम केला. नंतर सोनमने रचनाला सोबत बसवून तिला मागे राहिलेल्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली. हाच सर्व वेळ यातच गेला. रात्री रचना येणाऱ्या उद्याचा विचार करत झोपली. पुढील दिवस तिच्या जीवनातील एक नवीन प्रवासाची सुरुवात होती.
तिच्या स्वप्नांना पंख मिळाले होते आणि ती खूप आनंदी होती. अगदी दुसऱ्या दिवसापासून रचना ही अनुपमा आणि सोनमसोबत कोचिंगला जाऊ लागली. रचना उत्सुकतेने सगळे पाहत होती. एक नवा रस्ता तिच्या नव्या प्रवासाचा साथी होता. अनेक मजल्यांची इमारत आणि त्यात येणाऱ्या जाणाऱ्या मुलांची मोठी गर्दी. जर ती एकटी असती तर कदाचित या गर्दीत हरवून गेली असती. पण अनुपमाने घरातून बाहेर पडल्यापासूनच तिचा हात घट्ट धरला होता आणि तो अजूनही सोडला नव्हता. कसा तरी गर्दीमधून वाट काढत ती आत पोहोचली. तिथे एक मोठे क्लासरूम होते आणि खूप सारे विद्यार्थी होते. एवढी गर्दी पाहून रचनाला घबराहट होऊ लागली. ती विचार करत होती, किती लोक या स्पर्धेत असतील. एवढे लोक तर एका क्लासमध्ये आहेत, मग पूर्ण कोचिंगमध्ये आणि ऑल इंडिया लेव्हलवर किती लोक तयारी करत असतील. मी यांच्यामध्ये माझे स्थान मिळवू शकेल का? माझ्याकडे तर ही एकच संधी आहे. जर नाही जमले तर काय होईल? हा सगळा विचार करून ती चिंतेत पडते. सोनमने तिच्या चेहऱ्यावरची काळजी ओळखली आणि विचारले, काय झाले? तर रचना म्हणते, काही नाही. सोनम म्हणते, पहिल्या दिवशी असे होतेच. जास्त विचार करू नकोस. फक्त क्लासमध्ये जे शिकवतात ते नीट समजून घे आणि त्यावर लक्ष केंद्रित कर. दोघीही बोलत असतानाच टीचर क्लासमध्ये येतात आणि शिकवायला सुरुवात करतात. तेव्हा त्या दोघी शांतपणे शिकवणं ऐकायला लागतात. पहिला क्लास मॅथचा होता, जो रचनाचा आवडता विषय होता. त्यामुळे तिला तो समजायला फार त्रास झाला नाही. हो, तिची आतापर्यंत शिकण्याची पद्धत वेगळी होती आणि आता तिला वेगळ्या प्रकारे प्रश्न सोडवायला शिकायला लागणार होते. दुसरा क्लास इंग्लिशचा होता, जो नेहमीच रचनाच्या डोक्यावरून जात असे आणि आजही तसेच झाले. नंतर रिझनिंगचा क्लास होता, जो तिला समजायला जास्त कठीण वाटला नाही. अशा प्रकारे सगळे क्लासेस संपतात. क्लास संपल्यानंतर त्या बाहेर येतात. तेव्हा सोनमजी त्यांच्यापेक्षा पुढे चालली होती. एका मुलाजवळ जाऊन त्याच्याशी बोलू लागते. त्यांच्या मागोमाग अनुपमा आणि रचनाही होत्या. अनुपमाने अजूनही रचनाचा हात घट्ट धरला होता. सोनम त्यांना देखील तिथे बोलावते. अनुपमा आनंदाने त्याच्याशी गप्पा मारायला लागते. सोनम रचनाची ओळख करून देते आणि सांगते, हे माझे भाऊ विवेक आहेत. हे इथेच शिकतात. सोनम म्हणते, मी आणि अनुपमा त्यांना भाऊ म्हणतो. तू सुद्धा त्यांना भाऊ म्हणू शकतेस. तेवढ्यात आणखी एक मुलगा येतो, जो थोडा हेल्दी असतो. सोनम म्हणते, हा जतीन आहे, भाऊचा मित्र. आम्ही त्याला गोलू म्हणतो. हे दोघे दुसऱ्या बॅचमध्ये आहेत. रचना त्यांच्याशी ओळख करून घेते, पण ती त्यांच्यासोबत जास्त सहज नव्हती, कारण ते तिच्यासाठी अनोळखी होते. ती पहिल्यांदा कोणत्या अनोळखी मुलाशी बोलत होती, कारण ती ज्या वातावरणात वाढली होती तिथे मुलींची अनोळखी मुलांशी बोलणे तर दूरच, पण त्यांच्याकडे नुसते पाहणे देखील चुकीचे मानले जात होते. जतीन रचनाकडे एकटक पाहत होता. रचनाला हे जाणवले. तेव्हा तिने मान खाली घालून खाली पाहायला सुरुवात केली. सोनमला तिच्या चेहऱ्यावरून समजले की ती अस्वस्थ आहे. त्यामुळे सोनम, अनुपमा आणि रचना त्यांना बाय करून पीजीकडे निघून जातात. पीजीवर पोचल्यावर सगळे जेवण करतात आणि थोडा आराम करतात. काही वेळानंतर अनुपमा देखील त्यांच्यासोबत अभ्यास करण्यासाठी येते आणि तिघीही आपापला अभ्यास करतात. रचना अजूनही अस्वस्थ होती, म्हणून सोनम तिला विचारते, काय झालं? तू क्लासमध्येही अस्वस्थ होतीस आणि आत्ताही आहेस. काही समस्या आहे का? तू आम्हाला सांगू शकतेस. रचना म्हणते, इतके लोक तयारी करत आहेत, सगळे चांगले अभ्यास करत असतील, मग माझा नंबर कसा येईल? सोनम म्हणते, तू संख्यावर लक्ष देऊ नकोस. यापैकी फार कमी विद्यार्थी अभ्यासाबाबत खरोखरच गंभीर असतात. उरलेले काही जण तर फक्त वेळ घालवण्यासाठी येतात, जेणेकरून त्यांना घरच्यांचे टोमणे ऐकावे लागू नयेत. आणि काही जणांना त्यांच्या मनाविरुद्ध घरच्यांनी जबरदस्तीने पाठवले असते, कारण कुठले नातेवाईक किंवा शेजाराचे मुलं तयारी करतायत. रचना म्हणते, पण तयारी तर ते सगळेच करत असतील ना? सोनम म्हणते, जेव्हा कोणी स्वतःच्या इच्छेने आणि पूर्ण मनाने तयारी करते तेव्हाच ते यशस्वी होतात. हे काही जबरदस्तीने होणारे काम नाही. रचना विचारते, तरीही जे गंभीरपणे अभ्यास करणारे खूप जण असतील, जर आपला नंबर कसा येईल? यावर अनुपमा उत्तर देते आणि म्हणते, हे सगळेच विचार करतात, पण तरीही कुणी तयारी करणे थांबत नाही, कारण ज्याचा नंबर लागणार आहे ते देखील याच गर्दीतून येणार आहेत. कुणी वेगळे येणार नाही. त्यामुळे याबद्दल इतका का विचार करतेस? आपल्याला आपले 100% द्यायचे आहेत. नशिबात असेल तर नक्कीच होईल. याबद्दल जास्त विचार करू नकोस. आज तुझा पहिलाच दिवस होता. जसजसे तू क्लासेस घेशील, टेस्ट द्यायला लागशील, तसा तुझा ताण कमी होईल. काही समजले नाही किंवा काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला नक्की विचार. त्यांनी एकमेकांना समजावले आणि मग तिघी पुन्हा अभ्यासाला लागल्या. रचनाला इंग्रजीत काहीच समजत नव्हते, कारण एकतर तिला ते आधीच कठीण होते आणि दुसरं म्हणजे विषय मध्येच सुरू झाला होता. म्हणून ती सोनमला विचारते. सोनम तिला सुरुवातीपासून संपूर्ण विषय शिकवते आणि म्हणते की जर काही समजले नाही तर रविवारी भाऊ आणि जतीन येतील, त्यांच्याकडून शिकून घे. त्यांची इंग्रजी चांगली आहे आणि ते समजावतातही छान. रचना विचारते, ते इथे कसे येणार? हे तर मुलींचे हॉस्टेल आहे ना? तेव्हा सोनम म्हणते,
त्या हॉस्टेलमध्ये नाही येणार, खाली अनुपमाच्या घरी येणार आहेत. तिथेच अंकल आंटीकडे येतात. रविवारी टेस्ट असते, तेव्हा आम्ही सगळे मिळून प्रश्नपत्रिका सोडवतो. ज्याला जे समजत नाही ते एकमेकांकडून शिकून घेतो. इतक्यात अनुपमा कॉफी घेऊन येते. ती पिल्यावर तिघी पुन्हा अभ्यासाला बसतात. रात्री जेवणासाठी दुर्गा काकू त्यांना बोलावतात. हॉस्टेलमधल्या मुलींसाठी आणि त्यांच्या घरी एकाच ठिकाणी हॉस्टेलच्या छतावरच जेवण बनवले जाते आणि सगळे तिथेच बसून जेवतात. कधीकधी दुर्गा आंटी स्वतःसाठी वेगळे बनवतात, तेव्हा सोनमही त्यांच्यासोबतच जेवते. जेवण करून आल्यावर त्या तिघी थोडा वेळ छतावर फिरतात आणि मग खाली येऊन अभ्यास करतात. रात्री उशिरा जेव्हा झोप येते तेव्हा त्या झोपी जातात. मग दुसऱ्या दिवशीपासून नेहमीची दिनचर्या सुरू होते. असेच दिवस जातात. आता रचना त्या वातावरणात नीट रुळली होती आणि तिचा अभ्यासही व्यवस्थित चालू होता. दर रविवारी त्यांची टेस्ट असायची आणि त्यानंतर विवेक आणि जतीन अनुपमाच्या घरी येत असत. सगळे मिळून पेपर डिस्कस करायचे. एकूणच रचनाचा अभ्यास चांगला सुरू होता. रोज संध्याकाळी रचना अनुपमाच्या घरी जाऊन फोन करून घरच्यांशी बोलायची आणि रमेश दर रविवारी तिला भेटायला यायचा. रचनाला इथे आले 1.5 महिना झाला होता. एका रात्री नेहमीप्रमाणे सोनम आणि रचना अभ्यास करत होत्या. अनुपमा आज लवकरच झोपली होती कारण तिची तब्येत खराब होती. त्या दोघी शांतपणे अभ्यास करत होत्या. तेवढ्यात अचानक त्यांच्या रूमचा दरवाजा कोणीतरी जोरात ठोठवायला लागतो. अचानकच दरवाजा ठोठावल्यामुळे त्या दोघी घाबरून जातात आणि दरवाजाकडे बघतात. तेवढ्यात त्यांना अनुपमाचा घाबरलेला आवाज ऐकू येतो. लवकर दरवाजा उघडा. हे ऐकून त्या दोघी आणखी घाबरतात आणि पटकन दरवाजा उघडतात. रचना तिला काही विचारायच्या आधीच अनुपमा तिला सांगते की लवकर खाली ये आणि मग स्वतःच लवकर खाली पडून जाते. रचना आणि सोनम रूममधून बाहेर पडतात तर पाहतात की बाहेर पूर्ण अंधार होता. पण अनुपमाच्या घाबरलेल्या आवाजामुळे त्या दोघीही लवकरच अंधारात पावले उचलतात. आज अनुपमाचे आईवडील घरी नव्हते, त्यामुळे त्या दोघी अजूनच घाबरतात. त्या जिन्याने खाली उतरून हॉलमध्ये पोहोचतात आणि अनुपमाला आवाज देतात, पण त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नाही. तरी त्यांना असं वाटत होतं की हॉलमध्ये कोणीतरी आहे. त्यांना भीती वाटत होती, पण त्या हळूहळू अनुपमाच्या रूमजवळ पोहोचतात. तेवढ्यात अचानक एक तीव्र आवाज होतो आणि काही लोकांच्या ओरडण्याच्या आवाजाने वातावरण हादरते. जोरात आवाज होतो, काही लोक जोरात ओरडतात आणि सगळ्या लाईट्स चालू होतात. अचानक शांत वातावरणात ओरडण्याच्या आवाजाने त्या दोघीही घाबरून ओरडायला लागतात. लाईट्स चालू झाल्यावर त्या पाहतात की समोर अनुपमा, रमेश, विवेक आणि जतीन उभे होते. टेबलवर आणि मागच्या भिंतीवर फुग्यांची सजावट होती आणि टेबलवर केक ठेवलेला होता. सोनम देखील त्यांच्या जवळ येते आणि सगळे गाणे म्हणायला लागतात. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू रचना. होय, आज रचनाचा वाढदिवस होता आणि हे सगळे त्यांचा प्लॅन होता. सोनमला रचनासोबत राहायचे होते जेणेकरून ती जास्त घाबरू नये. हे सगळे पाहून रचनाच्या डोळ्यात पाणी येते आणि ती खूप आनंदी होते. गावांमध्ये असे सेलिब्रेशन क्वचितच होत असत आणि रचनाने देखील कधीच असा आपला वाढदिवस साजरा केला नव्हता. आज हे सगळं पाहून ती खूप आनंदित झाली. मग रचना केक कापून सर्वात आधी रमेशला खायला देणार होती. तेवढ्यात जतीन मध्ये येतो आणि तिच्या हातातून केक खाऊन टाकतो. सगळे त्याच्याकडे घुरून पाहतात. तेव्हा तो केक खाऊन झाल्यावर म्हणतो, असं पाहू नका, केक कापेपर्यंत थांबलो ते काय कमी आहे का? माहिती आहे का इतका वेळ किती कंट्रोल केला आहे? आणि हो, अर्धा केक माझा आहे, बाकी अर्ध्यात तुम्ही ॲडजस्ट करा. त्याच्या बोलण्यावर सगळे हसायला लागतात. सगळ्यांना माहिती होते की जतीन किती फूडी आहे. त्याच्या आवडीची काहीतरी गोष्ट समोर असेल तर तो न खाता राहू शकत नाही. मग रचना केक कापून सगळ्यांना खायला देते. नंतर सगळे केक, फास्ट फूड आणि कोल्ड ड्रिंक्स घेतात. पार्टी झाल्यावर रमेश, विवेक आणि जतीन तिथून निघून जातात आणि त्या तिघीही सगळं आवरून झोपी जातात. अशा हसत खेळत दिवस जात होते आणि परीक्षेची तारीख जवळ येत होती. सगळे जोरदार मेहनत करत होते आणि रचनाला तर जणू पुस्तके सोडून काहीच दिसत नव्हते. टेस्टमध्ये सगळ्यांचे चांगले मार्क्स येत होते, पण तरीही थोडा तणाव होता. मध्ये सणांच्या सुट्टीत रचना गावाला देखील गेली होती. आता वर्तमान अनुपमाच्या गर्ल्स पीजीमध्ये. जयपूरमध्ये रात्रीचे 2 वाजले होते आणि आपल्या रूममधील स्टडी टेबलवर बसलेली रचना अजूनही पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करत होती. एका हातात कॉफीचा कप धरलेला होता आणि दुसऱ्या हातात धरलेला पेन तिच्या कपाळाला लागला होता. ती गणिताच्या प्रश्नांमध्ये गुंतलेली होती. 2 महिन्यांनंतर बँक पीओची परीक्षा होणार होती आणि रचना त्यासाठी आपल्या पूर्ण ताकदीने मेहनत करत होती, कारण तिच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची ही एकटीची संधी होती. जर हे तिच्या हातून सुटले तर तिला कायमचे परत जावे लागेल, त्या 4 भिंतीच्या कैदेत, ज्या भिंतीपासून ती खूप कठीणाईने बाहेर पडली होती. दुसऱ्या बाजूला सोनम देखील अभ्यास करण्यात व्यस्त होती. त्यांची कोचिंग पूर्ण झाली होती आणि आता सेल्फ स्टडी चालू होती. कोचिंग नसल्यामुळे सकाळी लवकर उठण्याची समस्या नव्हती, त्यामुळे ती रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होती. थोडा वेळ अभ्यास केल्यानंतर दोघी झोपल्या. सोनम तर झोपली, पण रचनाला झोप लागली नाही.
तिला कशासाठीही विचित्र बेचैनी होत होती. आता ही परीक्षा असल्यामुळे होती की काहीतरी दुसरे हे तिला समजत नव्हते. थोड्या वेळाने करवट घेतल्यानंतर शेवटी तिलाही झोप लागली. रात्री उशिरा झोपल्यामुळे ती उठली नाही. सकाळी 8 वाजता दुर्गादेवी त्यांच्या रूममध्ये आल्या आणि रचनाला जागे केले. रचनाच्या घरून फोन आला होता, त्यामुळे ती तिला फोन देऊन निघून गेली. रचना रोज संध्याकाळी घरी बोलत असे. कधीही हा कॉल आला नव्हता, पण आज अचानक सकाळी फोन आल्यामुळे ती घाबरली. रचना फोन कानाला लावताच तिकडे तिची ताईजी होती. तिने त्यांना प्रणाम केला आणि विचारले, आज एवढ्या सकाळी कशासाठी? काय झाले? तिच्या ताईजींनी सांगितले की आज रमेश येत आहे, त्यामुळे त्याच्यासोबत घरी ये. तिने म्हटले, आज माझे टेस्ट आहे. काय झाले आज अचानक घरासाठी? तर ताईजींनी म्हणाल्या, हे तर होतच राहील. कोणती परीक्षा आहे? घरावर काल काही काम आहे, त्यामुळे तू आजच ये. रचनाने ठीक आहे म्हणून फोन ठेवला. रचना ताईजींशी बोलल्यानंतर रमेशला कॉल करून विचारते, तर तो म्हणतो, मला देखील माहीत नाही आज अचानक का बोलावलं आहे. तू तयार हो जा, मी थोड्या वेळात येत आहे. रचना बेमनाने जाण्याचे ठरवते आणि मग रमेश येताच आंटीला सांगून बाहेर निघतात. दुपारी दोघेही घरात पोहोचतात. घरात पोहोचून फ्रेश होऊन दोघेही जेवण करतात. घरात रमेशची मावशी आलेली असते. दोघे तिच्याशी भेटतात. ती दोघांच्या हालचाली विचारते. मग रचनेला तिच्या अभ्यासाबद्दल विचारते. तिची आई आणि ताईजी देखील त्यांच्याजवळ येऊन बसतात. मग मावशी बोलते की काल दोन्ही भावंडे सकाळीच न्हाल्यानंतर तयार होऊन बसायला हवे. तुम्हाला पाहायला येत आहेत. रचना असमंजात आपल्या आई आणि ताईजींकडे पाहते. तर ताईजी बोलतात की याच कारणासाठी तुम्हाला बोलावले आहे. एक मुलगा आणि एक मुलगी आहे, त्यामुळे दोघांचे नाते एकत्रच होईल. ताईचे नातेवाईक आहेत. मावशी म्हणतात की नाते पक्के झाले तर लगेचच साखरपुडासुद्धा करू. तेव्हा रचना म्हणते, 2 महिन्यांनी माझी परीक्षा आहे. मग मावशी म्हणतात, परीक्षा देऊन घे, कारण सगाईच्या दिवशी कोणती परीक्षा असणार नाही. ती नंतर होईल आणि पुढील कोणाचे काय माहिती आहे, त्यामुळे ते सांभाळायला लागेल. नोकरी करायला देत असतील का हे सध्या सांगता येणार नाही आणि आम्ही देखील घरच सांभाळत आहोत. पुढे म्हणतात, रमेशने 3 वर्षे तयारी केली, तोच तुला तयारी करता येईल का? या गोष्टी ऐकून रचना काहीही बोलत नाही. त्यानंतर सर्वजण त्यांच्या कामात गुंततात. रात्री जेवण करून झोपतात. पुढच्या दिवशी सर्वजण त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात व्यस्त असतात. रचना आपल्या रूममध्ये गुमसुम बसलेली असते. त्यावेळी तिची आई येते आणि म्हणते, तू तयार होऊन जा, ते फक्त पाहायला येत आहेत. जर नाते पक्के झाले तरी तुझ्या परीक्षेसाठी कोणीही तुला थांबवणार नाही. तू रमेशच्या सोबत परत जाशील. आज फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी बोलावले आहे. मग ती रचनाला तयार होण्यास सांगून निघून जाते. थोड्या वेळाने ते लोक येतात. रमेश आपल्या वडिलांबरोबर आणि चुलत भाऊच्या सोबत बसलेला असतो आणि रचना चहा नाश्ता घेऊन जाते. त्यांच्याबरोबर रमेशचे मावस भाऊ आलेले असतात आणि एक मुलगा देखील सोबत आलेला असतो. रचना एका नजरेत सर्वांना पाहते, पण तिला कोणताही मुलगा दिसत नाही. ते रचनापासून काही प्रश्न विचारतात. मग तिचे ताऊजी तिला परत पाठवून देतात. थोड्या वेळाने रमेश देखील आत येतो. तो रचनाला सांगतो की जो माझ्यासोबत बसला होता तो मुलगा होता. तर रचना म्हणते, तो तर कोणता अंकल होता, मुलगा कुठे होता? रमेश म्हणतो, तोच होता. त्याची वयोमर्यादा थोडी जास्त आहे, त्यामुळे असं वाटले. त्यानंतर रचना म्हणते, तो माझ्यापेक्षा किती मोठा आहे? मावशीजी म्हणतात, तुझे काकाही माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठे आहेत. आमचेही असेच आहे आणि तुझ्या ताईजी व ताईजीमध्येही तितकाच फरक आहे. मुले किती मोठे आहेत याची पर्वा करत नाहीत. तो चांगले पैसे कमावतो, त्यामुळे तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही. रचना बोलते, तो भैयापेक्षा किती मोठा आहे. असे वाटते की तो 2 मुलांचा बाप आहे. त्याचे लग्न करायचे आहे का? मी भैयापेक्षा 8 वर्षांनी छोटी आहे. तो तर माझ्यापेक्षा किती मोठा असेल. मी इतक्या मोठ्याशी लग्न करणार नाही. हे बोलून रचना रूममध्ये जाते. मागे मावशी बोलते, मुलीला शहरात शिकवण्यासाठी पाठवले तर आता तोंड चालेलच. आधी ही रचना होती जी प्रत्येक गोष्ट बिनप्रश्न मान्य करत होती आणि आज लग्नाच्या गोष्टीसुद्धा मोठ्यांच्या समोर आरामात कशा बोलत आहे. यामध्ये आता काहीही लाज राहिलेली नाही. आता तर लवकरात लवकर हिचे लग्न करा, नाहीतर मुलगी हातातून निसटून जाईल. कुठे तोंड दाखवण्यालायक राहणार नाहीस. मी इतके चांगले नाते घेऊन आले आहे, तरीही हिला वय जास्त वाटत आहे. हे नाते हातातून गेले तर इतके चांगले नाते मिळणार नाही. तुमच्या हिशोबाने पहा, मी तर नंतर काहीही नाते सांगणार नाही किंवा लग्नातही येणार नाही. मग रचनाची आई म्हणतात, ताई ती अजून लहान आहे, तिला हे सगळं माहीत नाही. जे पाहिलं ते बोलली. जे होईल ते तिच्या वडिलांच्यानुसार आणि ताऊजीच्यानुसार योग्य असेल. तुम्ही मुलीच्या बोलण्यावर इतकं का करीत आहात? तुम्ही तर समजदार आहात. शांत व्हा आणि चहा नाश्ता घ्या. रचना आपल्या मनातील गोष्टी बोलून रूममध्ये जाते, पण मागून रमेशची मावशी तिला उलटसुलट बोलू लागते. तर रचनाची आई त्यांना शांत करते. थोड्या वेळाने मुलांच्या घरी जाणे होते आणि त्यांच्या जाण्यानंतर मावशी आणि काकांची जाण्याची वेळ येते आणि ते म्हणतात की नाते चांगले आहे, आरामात विचार करून उत्तर द्या. मग मावशी रचनाच्या ताईजीलाही बोलवतात.
की मुलीला शहरात शिकण्यासाठी पाठवले आहे, पण थोडं नियंत्रण ठेवा. कुणी असे न होईल की मुलगा याच्यामुळे बिनलग्नाचा राहुल जाईल. अशा काही गोष्टींवर बोलून ते निघून जातात. रचना आपल्या रूममध्ये चुपचाप बसली होती. तिला समजत नव्हते की काय करावे, कोणाशी बोलावे, कोण तिला समजेल. तिला माहिती होते की तिचे हो किंवा नाही याला काहीही अर्थ नाही. यावर तर सर्वांचा निर्णय थोपला जाणार आहे. तरीही ती एकटा आपल्या आईशी बोलण्याचा विचार करते. रात्री सर्व जेवण करून झोपायला लागतात. त्यावेळी तिची आई तिच्या जवळ येते. तर रचना तिला बोलते, आई, असं कोणासोबतही माझे लग्न करणार का? माझ्याशी कोणालाही काहीही संबंध नाही. सर्वांना फक्त हे पाहिजे की कसंही भावाचे लग्न कसे होईल, किंवा मग त्याच्यासाठी मला विहिरीत ढकलावे लागले तरी चालेल. तो मुलगा माझ्यापेक्षा किती मोठा आहे, पण सर्वांचे डोळे फुकारलेले आहेत. कुणालाही दिसत नाही. फक्त मावशीने सांगितलं तर सर्वांच्यासाठी योग्य झाले. तरी तिची आई म्हणते, नाते तर आटासाटामध्येच करावे लागेल. यामध्ये मी काहीही करू शकत नाही. रचना म्हणते, मला माहिती आहे की नाते आटासाटामध्येच करावे लागेल आणि मी यासाठी नकार देखील देत नाही. पण कमीत कमी नाते तरी योग्य असावे. असं अनमेल रिश्ता कसा चालणार? तो 40 वर्षांचा आणि मी 21 वर्षांची. तिच्या आईने बोलले, रमेश जितका मोठा आहे तो 40 वर्षांचा नाही. रचना बोलते, भैयाही 28-29 वर्षांचे आहेत आणि तो 35च्या कमी असणार नाही. तरी तिची आई म्हणते, आत्ताच तू याबद्दल विचार करू नकोस. काल परत जा आणि तुझ्या परीक्षेची तयारी कर. मी तुझ्या वडिलांशी बोलणार आहे. आता झोप. तिची आई गेली, पण रचनाची झोप उडाली होती. तिला हा भास होऊ लागला की कदाचित तिचे लग्न त्याच्याशी होईल. तिला संपूर्ण रात्र झोप लागली नाही. कधी इकडे कधी तिकडे चक्कर मारत राहिली. ती विचार करत होती की कधी सकाळ होईल आणि कधी ती इथून निघेल. ज्या ठिकाणी तिला शांतता मिळत होती, आज तिथून ती पळून जाऊ इच्छित होती. अचानक तिच्या शांत आयुष्यात बसल्या बसल्या ही समस्या येऊन पडली होती. तिला आधीपासूनच माहीत होते की तिचे लग्न आटासाटामध्ये होईल, पण असे कुणाशीही करेल हे तिने कधीच विचार केला नव्हता. कोणीतरी दुसरा हे नाते आणले असते तर तिला आशा असते की कदाचित हे होणार नाही. पण हे नाते स्वतः मावशीने आणले होते. त्यामुळे रचना या नात्यापासून सुटण्याचा काहीही चान्स नव्हता. कारण मावशीला तिचे म्हणणे मनवायला चांगले येत होते. संपूर्ण रात्र रचनाच्या या घालमेलमध्ये गेली. सकाळ होताच ती घराच्या कामांमध्ये थोडीफार मदत करायला लागली आणि परत जाण्यासाठी तयार झाली. जेव्हा ती आणि रमेश निघायला लागले तेव्हा तिच्या ताऊजींनी म्हटले, रचना, आता तिथे जाऊन काय करशील? इथेच राहा. तुझं सामान रमेश घेऊन येईल. हे काय झाले? आता रचना काय करणार? रचनाच्या स्वप्नांचा प्रवास इथेच थांबवला जाईल का? पाहूया आटासाटाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल. धन्यवाद.